तर मॅच सुरू होते. मराठा वॉरियर्स विपक्ष सिद्धिविनायक बी. टॉस झाला, टॉस जिंकला मराठा वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रण केलं, निमंत्रण दिलं फलंदाजी करण्यासाठी. ते म्हणजेच सिद्धिविनायक बी संघाला. इथे मात्र चेंडू, पहिला चेंडू सोडून देतो. पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू. स्ट्रायकिंग एंडवर चेतन. इथे मात्र थांबून खेळतायत आणि चेंडू सरळ जातो गॅप मध्ये. सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती आघात. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. धावसंख्या फलकावरती वेगाने 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून करताय. स्क्वेअर कटचा हा फटका. भरपूर सारी नावं आहेत स्क्वेअर कटला. लेमन कट, चायना कट, रुबी कट असं देखील म्हटलं जातं. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकते, ती म्हणजेच 6. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढतात. फ्लायटेड चेंडू होता हे ओळखलं आणि त्यानंतर हलक्या हाताने डिफेन्स करत असताना एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकते, ती म्हणजेच 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धर्मेशचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करतात. वाईट चेंडू. या षटकातील दुसरा वाईट चेंडू होता. धावसंख्या धावफलकावरती 8 झाली आहे. ओरम क्रिकेट भरपूर खेळत असतात मराठा वॉरियर्स संघ. अंडरम क्रिकेटमध्ये तितकी रुची नाहीये, पण या स्पर्धेमध्ये प्रवेश शुल्क नाहीये आणि आपला टॅलेंटच्या जोरावर मैदानावरती दाखल झालेत मराठा वॉरियर्स. धावसंख्या धावफलकावरती 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवरती. पंच दोन्ही हात समांतर करतात. वाईटची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली धावफलकावरती 10. चेंडू झाले 4. इथे मात्र शफल होऊन स्वीप करतात क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 11. धर्मेश आता मात्र चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र रिदम पकडतो आणि योग्य टप्पावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, पण त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जातो सीमापा. चौकार, चौकार आणि चौकार. धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15. दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज परागचा वापर केला. धावसंख्या धावफलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पहिल्या षटकामध्ये उदयदादांना आम्ही पाहिलंय. इथे मात्र स्वीप केलंय. गॅप आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. वेधून काढलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने हवेमध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तोपर्यंत कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी वी शेप मध्ये एक्झिक्यूट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते, ती म्हणजेच 21. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. वाईट +4 बोनसच्या स्वरूपात या 5 धावा. दिवाळी यायला अजूनही उशीर आहे, पण त्याआधीच बोनस. या क्रीडा नगरीमध्ये, या महोत्सवामध्ये. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. कीपर देखील वीट होतो. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वाईड इज थ्रो करताना नजर खेळाडूची खाली होती, त्यामुळे स्टंप त्याने जज केलं नाही आणि अवांतर स्वरूपाच्या धावसंख्या होते धावफलकावरती 29. चेंडू झालेत आतापर्यंत 3 धावा झाल्या. धावफलकावरती 29. मात्र पंचांनी नो घोषित केलाय. इथे मात्र नॉस्ट्राकी गेंडला फेकी देखील वेगाने आली होती.
चेंडू झालेत आतापर्यंत तीनच. तीन चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर अजून एक सिंगल, त्यानंतर व्हाईट +4, त्यानंतर व्हाईट +2, त्यानंतर नो +1. तीन चेंडू झाले. तीन चेंडू. तर नक्कीच थोडंसं करेक्शन आम्ही करतो. चार चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती 30 ही धावसंख्या. 4 चेंडू 30. गोलंदाज पराग. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. चेंडू सरळ जातो सीमा बाहेर. षटकार आला. किंचित आत मिळालं असतं 4, पण पंचांनी नो घोषित केला, त्यामुळे बॅट्समन सुरक्षित आहे. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकते ती म्हणजे 31 ही धावसंख्या. इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 31 ही धावसंख्या आपल्याला पाहिलं. स्विच हिट करतात विनोद आहेत. उचलून फेकी करतील तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावरती 32. पहिल्या षटकात 15, या षटकात 17. एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळाली मराठा वॉरियर्स संघाची, कारण की सातत्याने या संघाचा प्रमुख गोलंदाज उदय आहे आणि उदयला आम्ही पहिल्या षटकामध्ये पाहतो, पण कुठेतरी जबाबदारीची सामन्यामध्ये स्लॉगोरच्या षटकामध्ये त्याची निवड केली जाते. तिसऱ्या षटकात उदय आला. धावसंख्या धावफलकावरती 32 ही धावसंख्या. तिसऱ्या षटकात उदय आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर दीपेश. इथे मात्र थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण. वेग नाहीये या गोलंदाजाकडे, पण चेंडूला आत बाहेर करण्याची क्षमता. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर आत येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. चांगली गोलंदाजी. कमबॅक करण्याचा प्रयत्न मराठा वॉरियर्स संघाचा. धावसंख्या धावफलकावरती एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उदय चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो. वेगाने आलेत. इथे मात्र पुन्हा एकदा क्रीजच्या बाहेर थ्रो केला जातो. सलग दुसऱ्यांदा स्टंप डाव्या बाजूला, थ्रो उजव्या बाजूला. धावसंख्या धावफलकावरती 36. इथे मात्र फलंदाज होतो बाद. अजून एक धक्का लागला. फलंदाजी करत असताना टीम सिद्धिविनायक बी संघाला. धावसंख्या धावफलकावरती 36 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये मी मगाशीच म्हटलं होतं या संघाचा की बॉलर आहे उदय आणि त्याच्या अगेन्स्ट ठोकलाय चौकार. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती 40 आणि 41चं टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच मराठा वॉरियर्स संघासमोर यानंतरची मॅच तर चला नवयुग संघाचं संगणक आणि स्वराज्य प्रतिष्ठान संघाचं संगणक टॉससाठी या. नवयुग आणि स्वराज्य प्रतिष्ठान. खूप चांगली नावं आपल्याला ह्या दोन संघांची पाहायला मिळतात. नवयुग अर्थातच ही स्पर्धा देखील नवनिर्माण आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि या संघाचं नाव देखील नवयुग. स्वराज्य प्रतिष्ठान अर्थातच उद्याचा दिवस 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक आम्हा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती.
चला टॉस साठी या. नवयुग संघाचा संघनायक इथे मात्र मनीष उपस्थित आहे आणि स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा संघनायक आता मात्र संघनायक म्हणून निवड केली आहे. प्रीतम येतात. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत. तर मंदार साहेब उपस्थित आहेत. मंदार हळदणकर साहेब त्यांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत टॉस. नवयुग विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अनुभवी खेळाडू गिरीश तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल एक फिरकीचा आक्रमण दीपेश. चांगली कॉन्टेस्ट बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत असेल यानंतरची. स्वराज्य प्रतिष्ठान विपक्ष नवयुग. टॉस जिंकला स्वराज्य प्रतिष्ठान संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. टार्गेट आहे 41. सलामीची जोडी मैदानामध्ये ते सँडी आणि पराग. इथे मात्र पहिला चेंडू फुल टॉस. मेचवानी ऑन द टोस पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार. फलंदाज सँडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथं मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. फॉलो केला आता मात्र गोलंदाजाने. एकदा इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती दफलकरती 5. 41 टार्गेट आहे. अमरीश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळतात. एकदा इथे मात्र कंप्लीट सरळ पंचांवरती धडकला होता हा चेंडू. धावसंख्या दफलकरती 6. इथे मात्र बॉल बॅट आपल्याला पाहायला मिळतं. गॅप मध्ये चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार. दोन्ही खेळाडू असे उभे राहिले जसं काही फोटो काढण्यासाठी सज्ज झाले. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर. धावसंख्या दफलकावरती 10. चौकाराच्या मदतीने चांगली सुरुवात. 41 टार्गेट आहे. बेधडक सुरुवात करत असताना मराठा वॉरियर्स. इथं मात्र चेंडू हलकीशी आतली गाडा. क्षेत्ररक्षण अफलातून. एक धाव कंप्लीट लागेल तर दुसऱ्या धावेचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दफलकावरती 12 धावसंख्या. पंचांनी नो घोषित केला. नो +2 अशा धावसंख्या दफलकावरती 3 धावा ऍड केल्यानंतर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सँडी आणि परा अक्षरशः मैदानामध्ये बरंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घातक. चुकीचा कॉल आणि इथे मात्र होतो फलंदाज बाद. पहिला धक्का 14 धावसंख्येवरती टीम मराठा वॉरियर्स संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो धर्मेश. धावसंख्या दफलकावरती 14. चेंडू झालेत 5. इथं मात्र हलक्या हाताने घेऊन काढला. गॅप हलकीशी गॅप. सुईमधून धागा ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे हा सरा ठोकला. 2 खेळाडूंच्या अगदीमधून चौकार. षटक समाप्त. धावसंख्या दफलकावरती चौकाराच्या मदतीने 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सँडी अक्षरशः बरसतोय मैदानामध्ये. 3 चौकार ठोकले त्या षटकामध्ये. समाचार घेतला अंबरीशचा. गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द मॅच होता हा खेळाडू अंकेश आणि संघाची डिमांड देखील होती याच खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळावी. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण या षटकामध्ये थोडंसं निराश केलं कारण की समोर सँडी सारखा फलंदाज आणि त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू दिले. 3 चेंडू बाहेर पाठवले. चौकार ठोकले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 बाद 18 अशी सुरुवात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो धर्मेश. गोलंदाज अमर. इथे मात्र पहिला चांगला चेंडू. इथे मात्र जर अमरने हॅट्रिक संपादन केले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ते म्हणजेच हेमंत भोईर साहेबांकडून असेल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. गोलंदाज अमर साठी येतोय. स्ट्रायकिंग एंडवर धर्मेश. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिली सफलता या षटकातील. अमर मिळवत असताना धर्मेश बॅक टू द डगआउट.
धावसंख्या धावफलकावरती स्थगित. 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू विशेष मध्ये एक्झिक्यूट प्रॉपर टायमिंग. चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 22 ही धावसंख्या वेगाने धावफलक पुढे सरसावत. उदय या संघाचा की अष्टपैलू असा खेळाडू. आता मात्र तितकाच चांगला स्ट्रोक होता, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरकते ती म्हणजेच 23. धावसंख्या धावफलकावरती 23. इथे मात्र विषयमध्ये एक्झिक्यूट केल्या क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगला होता. एक धाव कंप्लीट. एकच धावेवर समाधान. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरते ती म्हणजेच 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 17 धावेंची गरज. या चेंडूवरती मोठा फटका माशला कलाटणी. इथे मात्र पुढे सरसावले. हलकीशी कडा. संधी झेल ड्रॉप. यशस्वी रक्षणाची संधी आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्स या संघाला मोठी विकेट. या मॅचची गोल्डन विकेट. उदय बाद झाला. उदय पहिल्या चेंडूवरती उदयास आला होता. चौकार ठोकला होता पण आता मात्र त्याचा अस्त झाला. 2 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आपल्याला अमरचा पाहायला मिळाला. 6 धावेंचं षटक हाताळलं. दडपण पुन्हा एकदा मराठा वॉरियर्स. धावसंख्या धावफलकावरती 24. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 17चं समीकरण. इथे मात्र पहिला चेंडू इथे मात्र सरळ सोडून दिला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 16. 26 ही धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती 26. इथे मात्र थांबून टॅप करतात क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 27. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजेच 13 धावांची. धावसंख्या धावफलकावरती 28. 41 टार्गेट. 3 चेंडू जिंकण्यासाठी. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. मॅचला कलाटणी. असं वाटत होतं की सामना एकतर्फी जिंकेल की काय सिद्धिविनायक बी, पण हा क्रिकेटचा सामना आहे. सरण्यासारखा रंग बदलणं हे क्रिकेटचं वैशिष्ट्य. सँडी एका बाजूने डाव सावरतो. इफ यू हँडल स्ट्रेस इफ यू कॅन अचीव्ह सक्सेस. तुम्ही जर मैदानामध्ये स्ट्रेस हँडल करू शकता, प्रेशर हँडल करू शकता तर विजयश्री तुमच्या पायाजवळ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक धाव कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक सँडीला हवी आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सर्वप्रथम सामना बरोबरी सुटल्यास आपण विकेट पाहणार आहोत आणि जर विकेट जरी बरोबर सुटल्या तर टॉसच्या आधारावर जो काही निर्णय असेल. जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावेंची गरज. सँडी एका बाजूने कडाडतोय पण त्याला 7 मिळणं गरजेचे आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. इथे मात्र टॅपच्या मध्ये घेऊन काढलाय आणि इथे मात्र स्ट्रायकर एंडला फेकी आणि फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना खेळाडू
आता मात्र समीकरण बदलतं. एक चेंडू जिंकण्यासाठी पंच ऑफिशियल्स नो बॉल होता, लीगल चेंडू होता, त्यामुळे एक चेंडू 6 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आणि आता मात्र 6 धावा कंपल्सरी करायच्यात. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आदरणीय उपशाखा अध्यक्ष आदरणीय रुपेश माहुलकर साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हाय स्कोरिंग मॅच होती, पण पहिल्या षटकात अक्षरशः मराठा वॉरियर्स संघ बरसला होता गोलंदाजावरती, पण दुसऱ्या षटकामध्ये अमर नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाने मराठा वॉरियर्स संघाला घेतलं सामावून. तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय मनसेचे उपशाखा अध्यक्ष आदरणीय रुपेश माहुलकर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर चला यानंतरची मॅच स्वराज्य प्रतिष्ठान आणि नवयुग. टॉस झाला, टॉस जिंकला स्वराज्य प्रतिष्ठान.